नमस्कार. रात्री सांगितलं त्याप्रमाणे पुढचा कारागृहाच्या पेपरचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मला डाऊटसाठी कारागृहाचे काही प्रश्न पाठवलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, कारागृहाचे काही प्रश्न माझ्याकडे ट्रिग्नॉमेट्रीची आलेले आहेत, पण मला सर्व प्रश्नांचा संच घेऊन एक जम्बो लेक्चर घ्यायचे ट्रिग्नॉमेट्रीवर. म्हणून तुमच्याकडे जर कारागृहाच्या पेपरमधले ट्रिग्नॉमेट्रीचे म्हणजे इमारतीचे, उन्नत कोनाचे जर तुमच्याकडे प्रश्न असतील, दोन इमारती देतात बघा, उन्नत कोण देतात किंवा एखादं झाड देतात, झाडाची उंची विचारतात, इमारतीची उंची विचारतात, असे प्रश्न असतील तर मला पाठवा. माझं काम तुम्हाला चांगलं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला जे प्रश्न पाहिजेत ते. हा माझा व्हॉट्सअप नंबर इथे चालू येतो, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला प्रश्न पाठवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर या प्रकारे Q&A सिरीजमध्ये वापस पाठवत चालेन. आजचा हा Q&A सेशनचा तिसरा व्हिडिओ आहे. कुठलाही प्रश्न असो मला पाठवा, मी तुम्हाला त्याचं 2 दिवसाच्या आत व्हिडिओ एक्सप्लेनेशन बनवून देईन. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जेवढेही प्रश्न तुम्ही याच्यात बघितले ते या वास्तविकता ही पोलीस भरतीची बॅच आहे, पण या बॅचमधून सुद्धा ते प्रश्न आलेले आहेत. आणखी आपली TCS IBPS ची बॅच आहे, आपला ॲप आहे, त्या ॲपवर जाऊन पहा. प्रश्न याच्या बाहेर गेलेले नाहीयेत. एखादा दोन असू शकते, पण जास्त करून तुम्ही मार्क मिळवू शकता. तुम्ही बॅच ही घेऊन टाका. पोलीस भरतीची पण आहे आणि तिथे तुम्हाला TCS IBPS ची पण बॅच आहे. ठीक आहे. वेळ वाया न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. ठीक आहे. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, ABC चे सरासरी वजन 55 किलो आहे. मग सरासरी म्हणजे प्रत्येकाच्या वाट्यावर आलेलं वजन. मग आपण एक गोष्ट म्हणू शकतो, A + B + C तिघांचं वजन किती येईल, तर 55 गुणिला 3. कसं काय, तर प्रत्येकाच्या वाट्यावर 55 आलं, 55 त्रिक 5 त्रिक 15, हातचाला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 165. हे किती जणांचं वजन झालं, तिघा जणांचं वजन. पुढे बघा, दोघा जणांची सरासरी दिलेली आहे. मग A + B दोघांचं वजन काढायचं असेल, सरासरी दिलेली आहे 48, म्हणजे 48 दुनी 96. हे कोणाचं वजन आलं, तर हे वजन आलं A + B दोघांचं वजन आलेलं आहे. त्याच्यानंतर B + C आपण काढू शकतो, कारण त्यांची पण सुद्धा सरासरी देण्यात आलेली आहे. सरासरी किती आहे, 50, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्यावर 50 किलो वजन येते. दोघां मिळून वजन किती असेल, 100. हे जर तुम्हाला जमत नसेल तर बॅच घ्या आणि त्याच्यामध्ये पहा हे काय काढतोय मी ते. ठीक आहे. आता विचार करा, किती माणसं झाली, 4 जणांचं वजन किती झालं, 4 जणांचं वजन झालं 196. त्यातून मी जर तिघा जणांचं वजन काढून टाकलं 165, तर राहिलेला जो आहे तो कोण आहे, तर तो B आहे. तो परत येतोय. हे वजाबाकी केल्यावर हे 2 कटतील, यातून हा C कटेल, राहिलेला B राहील. तिघा जणांचं वजन कमी केलं तर उत्तर किती आलं, 31. ऑप्शन क्रमांक 3 या प्रकारचं उत्तर होतं 31, जे की बरोबर देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, पुढे प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न खूप छान आहे. भूमिती प्लस काळकाम वेग अशा दोन्हीच्या टचअप मधून हा प्रश्न बनवलेला आहे. लक्षात घ्या. पहा, एका शहरात 56ची लोकसंख्या आहे आणि त्या शहरात दररोज प्रति व्यक्ती 9 लिटर पाणी लागते. म्हणजे एकूण पाणी किती लागते म्हणलं की आपण एक गलती करतो की 5600 गुणिला 9 गुणाकार करून घेतो. नको करू. एवढं पाणी लागते 5600 गुणिला 9. अशाला असं ठेव. का अशाला असं ठेव, कारण की हे पुढे चालून आपल्याला कापायचंय. तू काय करतं, याला 5600 गुणिला 9 करून त्याचा गुणाकार करतं, मग पुन्हा भागतं. नको करू. गुणाकार कधीच करत नसतात. मग एवढं पाणी किती, लोक 5600 प्रत्येकाला 9, 5600 गुणिला 9 एवढं पाणी किती दिवसासाठी, एका दिवसाला. कारण की एक माणूस किती लिटर पाणी वापरतो, 9 लिटर प्रति दररोज. एक माणूस 9 लिटर वापरतो, 10 माणसं 90 लिटर वापरतात. 56 माणसं 56 गुणिला 9 आणि 5600 माणसं 5600 गुणिला 9. लय तुला वाटत असेल तर याचा तू गुणाकार काढून घेऊ शकता बाबा, मला काही प्रॉब्लेम नाही. घे 0 0 9 सकट 54, 8 5 9 5 45 आणि ते 5, हे एवढं. ठीक आहे. एवढं लिटर पाणी एका दिवसाला लागते. मी हे घेणार नाही, कारण की मला ते घ्यायचंच नाहीये. आता दुसरी गोष्ट, त्या शहरासाठी एक टाकी आहे 14 मीटर, 9 मीटर आणि 8 मीटरची. आता त्या टाकी पूर्णपणे भरलेली आहे. मग टाकीतलं पाणी कसं काढतात, तर लक्षात घ्या. टाकीतलं पाणी पाहायचं असेल तर फ्रीमध्ये एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर, त्याच्यात इष्टिका चिती नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यात पहा मी सांगितलंय पाणी कसं काढतात. हे सगळं मीटरमध्ये आहे ना, याला सेंटीमीटर मध्ये घ्या. 14 मीटर म्हणजे 1400, 9 मीटर म्हणजे 900 आणि 8 मीटर म्हणजे 800 आणि भागा 1000 न. 1000 न का भागायचं डिटेली सांगितलेलं आहे. एका लिटरात
1000 क्युबिक सेंटीमीटर पाणी मावत असते, म्हणून 1000 भागत असतात. ठीक आहे, मग हे शून्य हे शून्य कटलं, हे शून्य हे शून्य कटलं, हे शून्य आणि बस कटले, 3 शून्य कटले. म्हणजे पाणी किती आहे तुम्हाला गुणाकार करायचं असले करा, मी करणार नाही. ठीक आहे, पाणी किती आहे तर 1400 गुणिला 90 गुणिला 8, एवढं पाणी किती दिवस पुरेल. आता काय करता, तिरपा गुणाकार 1400 गुणिला 90 गुणिला 8 गुणिला 1 आणि भागाकारात काय 5600 भागिला गुणिला 9. नसल तर तुम्ही याचा गुणाकार करा 0 0 0 आणि हे होतात 72 72 गुणिला 14, 14 दुनी 28, 7 2, 14 सक 84, 14 7 98 आणि 2 100. हे एवढं पाणी झालेलं आहे लिटर, एवढं एका दिवसाला लागते. पहा बरं ध्यान धरून काय झाली, 50 ची दुप्पट 100, 4 ची दुप्पट 400 ची दुप्पट 800 आणि 1 शून्य वाढला. किती दिवस येईल उत्तर 20 दिवस. नाही तर तुम्ही या प्रकारे सोडवू शकता, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले, 14 चूक 56, 4 दोन्ही 8, 9 10 90, 10 दोन्ही 20. पण मी म्हणतो की गुणाकार करून भागाकार करू नका, जशाल तसं ठेवा, ऑटोमॅटिक तुमचं उत्तर येऊन जाते. खराब सवयी लागली आपल्याला गुणाकार करून उत्तर काढायच्या, गुणाकार करायचंच नसते, ते लिहून ठेवत असतात की एवढं पाणी होणार, पण ते ऐकायची सवय नाही. ठीक आहे, या प्रकारे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, कर्मचाऱ्यांची संख्या 3:2 एवढ्या प्रमाणात कमी केली म्हणजे काय, पूर्वी आणि आता. हे काय सांगते, पूर्वी 3 लोक कामाला होते तर आता किती येतं 2. हे काय कर्मचारी असे कमी केले. पूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार 4:5 या गुणोत्तरात वाढवला, म्हणजे पूर्वी 4 रुपये पगार होता, आता 5 रुपये पगार द्यायला लागलो. पगार पूर्वी 4 रुपये पगार, आता 5 रुपये पगार. मला सांगा पूर्वीचा एकूण खर्च किती होता. 4 रुपये 3 माणसाला किती रुपये जायचे, आता 2 माणसाला किती काम 10 चालले. काय व्हायली समजा कंपनी असेल माहीत, तर माझ्या कंपनीला काय व्हायला, फायदा व्हायला का तोटा व्हायला. अरे पहिले 12,000 पेमेंट द्यायचो, आता 10,000 पेमेंट द्यायलो. फायदा व्हायला का तोटा व्हायला, फायदा व्हायला. काऊन फायदा व्हायला, 12,000 पेमेंट दिल्यापेक्षा 10,000 2 माणसं कामं करायला, सगळं कामं करून टाकायले, पेमेंट वाढवलं, एक जण कामावून काढून टाकला. ठीक आहे, मग नफा किती झाला, नफा 2 रुपयाचा नफा झाला. बर, कंपनीची बचत म्हणा किंवा नफा म्हणा सारखंच असते, बचत 2 रुपये झाली, पण इथं किती रुपये झाली 18,000. एकूण खर्च प्रारंभिक म्हणजे सुरुवातीचा, पूर्वीचा खर्च किती, तिरपा गुणाकार 18,000 गुणिला 12 भागिला 2, 12 सख बेसख 12, 0 0 0, 18 सख 108. ऑप्शन क्रमांक 1 या प्रकारचा हा प्रश्न होता. भरपूर साऱ्या लोकांच्या तो डोसक्याच्या वरून गेला. ठीक है, नेक्स्ट आगे का क्वेश्चन देखते हैं. ए आणि बी समांतर अंतर अनुक्रमे 8 किमी प्रति तास व 11 किमी प्रति तास वेगाने प्रवास करतात. ए ला बी पेक्षा 18 मिनिटे जास्त लागतात. जशाला तसा प्रश्न आहे. एक शॉर्टकट आहे, डायरेक्ट शॉर्टकट न सांगतो, डिटेल शॉर्टकट कोर्स मध्ये काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेला आहे. शॉर्टकट कसा लिहून घ्या, 8 गुणिला 11 गुणिला 18 मिनिटं. आता हे मिनिटात आहे आणि हे कशात आहे, तासात. तासाला मिनिटात न्यायचं म्हणल्यावर 18 न गुणायचं आणि इथं पहा किती मिनिटं जास्त लागले म्हणतात, जास्त लागले. इथं किती जास्त लागले 3, बस. आणि हे सोडवायचं. ठीक आहे, तर 3 सख 18, 6 10 60, 8 8 11 8 88 भागिला 10, 8.8.
डिटेल एक्सप्लेनेशन आहे कोर्समध्ये, वेगळ्या एका प्रकारे सोडवू शकतो आपण. ठीक आहे, हे शॉर्टकट सुद्धा आहे. नसेल शॉर्टकट न सोडवायचं तर आंतरमानत कसं असतात ते सांगत असतो मी मानू काय नावाच्या चॅप्टरमध्ये. अंतर असं माना की ज्याला 11ने आणि 8ने भाग जाईल, तर ते आहे 88. मग 88 किलोमीटर अंतर जर 8च्या स्पीडनं गेलं तर किती तास लागतात? 11 तास लागतात. 88 किलोमीटर अंतर 11च्या स्पीडनं गेलं किती तास लागतात? 8 तास. म्हणजे अंतर जर 88 असेल तर 3 तासाचा म्हणजे मिनिट किती हो? 180 मिनिटाचा फरक पडायला. मिनिटं का घेतलं, पण रिअलिटीत फरक कितीचा पडला? 18चा. याचा अर्थ 88 किलोमीटर नाहीये, हे 10 भागलं, याला 10 भागा 8.8. हा त्याचा दुसरा प्रकार आहे, ऑप्शन क्रमांक. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघूया. 11 खेळाडूंच्या क्रिकेट संघाचा कर्णधार 28 वर्षांचा आणि यष्टीरक्षक म्हणजे कीपर. प्युअर मराठीत आहे. कीपर 4 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे कीपरचं वय किती झालं? 32. कॅप्टन 28 आणि कीपर 32. ठीक आहे, कॅप्टनला असं लिहितो मी. ठीक आहे, आता 2 जण आहेत, 2 जणांचं वय किती आहे? 60. 2 जणांचं मिळून 60 आहे. बर, आता हे 2 जण वगळून टाकले, म्हणजे जर समजा एका ग्रुपमधून 2 जण निघून गेले, त्याच्यामुळं काय झालं? राहिलेल्या उर्वरित खेळाडूंची सरासरी संघाच्या सरासरीपेक्षा 1 वर्षानं कमी झाली. आता मला सांगा, या दोघांनं किती लोकांचं वजन कमी केलं? हे दोघं गेल्यानं किती लोकांचं वजन कमी झालं? तर 11 लोकांचं वजन कमी झालं. कितीनं कमी झालं? तर प्रत्येकाचं 1नं, म्हणून 11 जणांचं 11नं वजन कमी झालं. म्हणजे वजन होतं किती दोघांमध्ये? 49. दोघांमध्ये 49, प्रत्येकी किती? 24.5. पण ही येत असते 9 जणांची सरासरी. नसल हे जमत तर एक्सनं सुद्धा सांगतो. हे कोणाला जमेल? ज्यानं माझ्याकडे एक स्टोरी असते 5 मुलांची, त्यांना एकदम एक भाऊ प्रगट होतो, नाही ते एक भाऊ निघून जातो, त्या स्टोरीनुसार आहे ही. 9 जणांची सरासरी आली. 10 जणांची सरासरी याच्यापेक्षा 1नं जास्त असेल, म्हणजे किती असेल? 11 जणांची, म्हणजेच 25.5 असं तुमचा आन्सर येईल. शॉर्टकट समजायसाठी ती स्टोरी यावं लागते. 60 किलो वजन बाहेर गेलं म्हणून 1 किलो 11 जणांचं कमी झालं. 2 जणांनी मिळून 49 किलोचा फरक पाडला. 2 जणांनी मिळून 49चा पाडला, म्हणजे 1 जण कितीचा फरक पाडतोय? 24.5चा. ती सरासरी येते 9 जणांची. 10 जणांची 1नं पुढे असते. नाही जमलं द्या सोडून, एक्सनं सोडवून दाखवतो. बघा, कारण की प्रत्येकानंच माझ्याकडे क्लास केलेला नाहीये, म्हणून प्रत्येकालाच ही स्टोरी समजल असं नाही. खूप इझी स्टोरी आहे ती. ज्यांना समजली, ज्यांनी माझ्याकडे क्लास केला त्यांना ऑटोमॅटिक समजून गेली. नसेल समजली, पाहून घेऊया. 11 जणांच्या, आता त्याची सरासरी मानूया आपण. सरासरी जर मी एक्स मानली, किती जणांची? 11 जणांची. 11 जणांची सरासरी एक्स मानली, तर 11 जणांची बेरीज किती येईल? 11 जणांची बेरीज किती येईल? तर सरासरी गुणीला एकूण संख्या, म्हणजे 11x येईल. ठीक आहे, आता 11x मधून 60 किलो वजन निघून गेलं. 60 किलो कोणाकोणाचं? कॅप्टनचं 28 आणि 32 कोणाचं? एसटी रक्षक म्हणजे कीपरचं. मग 60 किलो वजन निघून गेलं, म्हणजे 11x - 60. तर लक्षात घ्या, ही सरासरी किती जणांची आली? आता हे सरासरी एकूण वजन किती लोकांचं आलं? हे 9 लोकांचं आलं. बर, मग 9 लोकांची सरासरी किती आहे? तर 9 लोकांची सरासरी आहे x - 1. कस काय? सरासरी 1नं काय झाली? कमी झाली. 11 लोकांची सरासरी x होती, म्हणून ही x - 1 झाली. आता 9 जणांची बेरीज काढायची असेल, 9 जणांची बेरीज काढायची असेल, तर बेरीज काढायची म्हणल्यावर काय काय लागते? तर सरासरी गुणीला एकूण संख्या लागतात. मग एकूण संख्या किती तिथं? 9. मग 9x - 9. ह्या दोन्ही गोष्टी, आता ही आणि ही गोष्ट सारखी झाली, लिहून घ्या. 9x - 9 बरोबर 11x - 60. हे 60 इकडं आले तर इकडे होतील 51. कस काय? -60 प्लस झाले, +60 - 9
11x मायनस 9 म्हणजे 51 बरोबर 2x, x बरोबर 51 भागिला 2 25.5 या प्रकारे सोडवावं लागते. ठीक आहे. आता महत्वाचं काम, मी जे तुम्हाला प्रश्न सांगितले ते कृपा करून लवकरात लवकर मला प्रश्न पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावर चांगला व्हिडिओ, तुमचे आक्षेप घ्यायसाठी सुद्धा, काही आक्षेप घ्यायला टाइम आहे 2 तारखेपर्यंत, त्याच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओ बनवीन. जर तुमचा प्रश्न चुकीचा असेल तर तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकता. मला कारागृहाचे प्रश्न पाठवा. ठीक आहे. सर्व हे कारागृहाला आलेले प्रश्न होते. या प्रकारे होते सर्व एकंदरीत. ठीक आहे. चला तर बाकीचा पार्ट आता आपण काय करूया, पुढच्या Q&A सेशन मध्ये पाहूया. भेटूया पुढच्या Q&A सेशन मध्ये.